नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 29 नोव्हेंबर भागामध्ये बाजा अक्षराला म्हणतो, माझा हेतूच होता तुम्ही असं वेड्यासारखं वागावं, वेड्यासारखं करावं. तो आता बरंच काही सांगत असतो. डॉक्टर सिस्टरला खुणवतात. आता एक एक करून सगळेच निघून जातात. बाहेर गेल्यानंतर सुलभा म्हणते, डॉक्टर आता काय करायचं? डॉक्टर म्हणतात, झालं, आता सगळंच संपलं. आता माझं लायसन जाणार आणि प्रॅक्टिस बंद होणार. आता इथं उभं राहणं पण धोक्याचं आहे. चला लवकर. चारवास म्हणतो, तो बाजा हॉस्पिटलमध्ये आला होता. अक्षरा, हा काय प्रकार आहे? हा तर जेलमध्ये होता ना. अधिपती म्हणतो, या बाजाला तर मी आता जित्ता सोडत नसतो. तो बाहेर कसा आला? अक्षरा म्हणते, यांनी त्याला जेलमधून बाहेर काढला. अधिपती म्हणतो, काय? तिंती, हो, यांनी बजरंगला जेलमधून मुद्दाम बाहेर काढलं. मुद्दाम मला भुवनेश्वरीचं रूप दाखवलं. कारण त्यांना माहीत होतं मी लगेच घरी येणार आणि सगळ्यांना सांगणार आणि कुणीच माझ्यावर विश्वास नाही ठेवणार आणि मग मी वेडी ठरणार. आणि नंतर यांनीच बजरंगला हॉस्पिटलमध्ये पाठवलं, जेणेकरून हे सिद्ध करू शकतील माझ्या डोक्यावर परिणाम झाला. सतत खेळ करत असतात ह्या, पण यांचं फक्त एकच चुकलं. अधिपती म्हणतो, काय? अक्षरा म्हणते, यांना जसं डोकं आहे ना, तसं बाकीच्यांना पण डोकं आहे आणि त्यांना त्याचा वापर करता येतो याचा विसर पडला यांना वाटलं मला डांबून ठेवलं, सतत टॉर्चर केलं तर मी वेडी होईल आणि माझ्या डोक्यावर खरंच परिणाम होईल असं वाटलं ना तुम्हाला? माझा छळ करण्यासाठी त्यांनी बजरंगला हॉस्पिटलमध्ये पाठवलं. तो घाणेरडी पद्धतीने माझ्याशी बोलायचा, उलटसुलट बोलायचा. मला म्हणायचा, तुम्हाला भास होतोय, मी तर नाहीच आहे. आणि मला पण तसंच वाटायला लागलं, खरंच मला भास होतो की काय? आपण खरंच वेडे झालो आहोत का? आपल्या डोक्यावर परिणाम झाला का? मी यांच्यावर विश्वास ठेवला, पण नंतर मला कळालं आपलं डोकं ताळ्यावर आहे. हा यांचा खेळ आहे. पण आता बास भुवनेश्वरी मॅडम, तुमचा खेळ संपलेला आहे. चारुलता म्हणून तुम्ही ह्या घरात आलात आणि भुवनेश्वरी म्हणून बेड्यात ठुकून तुम्ही थेट जेलमध्ये जाल. ज्यांची म्हणते, हॅलो हॅलो हॅलो. बाजा म्हणतो, ए चिंचुला, ऐकायला येतंय आणि कसला राडा झालाय? पटकन बोल, इथं फोनवर बोलायला देत नाही. ज्यांची म्हणते, बाजा तुझा खेळ खाल्लास. तो असं म्हणतो, कुठला खेळ? कसला खेळ? अये, आपण नाही खेळत खेळ. ज्यांची म्हणते, अरे तुझं रेकॉर्डिंग केलं. तू नाही का अक्षदाला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेला तेव्हाचं तुझं रेकॉर्डिंग केलं. आता बस बोंबलत. बाजा म्हणतो, देवा देवा देवा. ज्यांची म्हणते, आता देवने वाचवणार तुला. तो कोण वाचवणार? ती फक्त अक्षदा. अक्षरा टाळ्या वाजवत म्हणते, वेल प्लेड भुवनेश्वरी, वेल प्लेड. पण भुवनेश्वरी म्हटल्यानंतर सगळेच तिच्याकडे बघायला लागतात. अक्षरा म्हणते, बघितला माझ्या मनातला बजरंग, बघितला? आता मान्य करा तुम्ही भुवनेश्वरी मॅडम आहात. चारवास म्हणतो, अक्षरा हे तू रेकॉर्डिंग केलं हे खूप बरं केलं. तो तुला त्रास द्यायचा हे पण सिद्ध झालं. पण ही चारू भुवनेश्वरी आहे हे कशावरून? अक्षरा म्हणते, अहो मी यांना बघितलं होतं ना भुवनेश्वरीच्या वेशात बजरंगशी बोलताना. मी बघितलं होतं बाबा, म्हणून तर सगळ्यांना सांगत होते ह्या भुवनेश्वरी मॅडम आहेत. आता सगळ्यांनाच आठवतं अक्षराने सांगितलेलं असतं. अक्षरा ओरडते, मान्य करा तुम्ही भुवनेश्वरी मॅडम आहात. चारू म्हणते, अक्षरा प्लीज काहीतरी वेड्यासारखं बुडबुडू नकोस. खरंच लोक तुला वेडी म्हणतील. अक्षरा म्हणते, मला काय म्हणायचं ना ते म्हणू द्या हो. तुम्ही कबूल करा, तुम्ही मान्य करा तुम्ही भुवनेश्वरी मॅडम आहात. त्या दिवशी तुमच्या कानातल्या बुगड्या मी बघितलं आणि तुम्हाला ते गुपित मला कळू द्यायचं होतं आणि तुम्ही ते तेवढंच कळू दिलं. मुद्दाम तुमच्या कानात ठेवल्या होत्या कारण तुम्हाला मला वेडं करायचं होतं. बोला ना आता. पण चारू काहीच बोलत नाही. तिला सगळंच आठवतं. अक्षरा म्हणते, आता का बोलत नाही? तुम्हाला एवढं कसं सुचतं हो? चारू म्हणते, अक्षरा तू ना आता काही बरोबर लागली. अक्षरा म्हणते, खरं बोलते मी. खरं बोला, तुम्ही त्या दिवशी बजरंगला भेटला होतात की नाही? चारू म्हणते, नाही. अक्षरा म्हणते, तुम्ही भेटला होतात. चारू म्हणते, अगं तू पुरावे गोळा करतेस, रेकॉर्डिंग करतेस, व्हिडिओ काढतेस. त्या दिवशीचा पण तू व्हिडिओ काढून ठेवला असशील ना? दाखव ना सगळ्यांना, होऊन जाऊ दे काय तो सोक्ष मोक्ष. अक्षरा म्हणते, माझ्याकडे व्हिडिओ नाही आहे. ती कसं काय? अक्षरा म्हणते, मी धक्क्यात होते. आता भुवनेश्वरी कुचित हसते. अक्षरा म्हणते, मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढं मोठं कारस्थान करताल. चारू म्हणते, म्हणजे तुझे काय बोलते त्याचा पुरावा नाहीच आहे तुझ्याकडे?
अक्षरा म्हणते, सत्य आहे माझ्याकडे, तुम्ही भुवनेश्वरी मॅडम आहात हे सत्य आहे. ती म्हणते, बरं मी समजा भुवनेश्वरी असेल तर मला चारुलताच रूप घेऊन इथे यायची काय गरज आहे? अक्षरा म्हणते, मी सांगते कारण तुम्हाला ह्या घरामध्ये बायको बनून यायचं होतं, जे तुम्हाला ह्या जन्मामध्ये कधीच शक्य झालं नसतं. म्हणून तुम्ही चारुलता बनून आलात, ह्या घरात शिरलात. तुम्हाला बायकोचं स्थान मान हवा होता, तुम्हाला ह्या घराची लक्ष्मी बनायची होती. तुम्हाला बायको बनून ह्या घरावर कायदेशीर राज्य करायचं होतं. जे तुमचं स्वप्न होतं ते तुम्हाला शक्य कधी झालंच नसतं. बाबांनी तुम्हाला घरी कधी येऊच दिलं नसतं, म्हणून तुम्ही हे सोंग घेतलं. सत्ता स्वार्थ ह्या गोष्टींसाठी तुम्ही कुठल्या थराला गेला तो? अक्षरा एवढी टॅलेंटेड बघून भुवनेश्वरी स्माईल करते. अक्षरा अधिपतीकडे हात करत म्हणते, तुमच्यावर प्रेम करणाऱ्या माणसाशी तुम्ही कसं वागलात? तुम्ही अधिपतींची फसवणूक केली, अधिपतींची. त्यांच्या मनाचा विचार न करता त्यांच्या बायकोला तुम्ही वेडी ठरवण्याचा प्रयत्न केला. असं केल्यानंतर त्याचं काय होईल याचा विचार केला तुम्ही? असं कोण करतं भुवनेश्वरी मॅडम? कुठल्या मातीच्या बनल्यात तुम्ही? स्वतःचं लग्न व्हावं म्हणून तुम्ही तुमच्या मुलाचा संसार उधळायला निघालात. अहो, तुमच्यावर ते किती प्रेम करतात, जीवापाड प्रेम करतात. त्या मुलाशी तुम्ही असं वागलात. आता अक्षरा खूप काय बोलते आणि म्हणते, कळू द्या तुमच्या मुलाला तुम्ही किती पाताळ यंत्रे आहात. स्वतःचा विचार करणारी बाई चारू असूच शकत नाही, ती फक्त भुवनेश्वरी असू शकते. अधिपतींच्या पाठीत खंजीर खुपसलं तुम्ही, तुम्हाला लाज नाही वाटली? अधिपती म्हणतो, ऐका तुम्ही, थांबा जरा. अक्षरा म्हणते, अधिपती तुम्ही थांबा, आत्ताच्या आत्ता पोलिसात फोन करा आणि यांच्या हातात बेड्या ठोका. ही बाई किती डेंजरस आहे, तुम्हाला दिसत नाही का? भुवनेश्वरी म्हणते, बाजूला अक्षरा, तुझ्या बोलण्याला ना आग्या ना पिछा ना पुरावा. तुला वाटतं म्हणून मी भुवनेश्वरी असू शकत नाही? अक्षरा अधिपतीचा हात पकडत म्हणते, मला माहीत होतं तुम्ही सहजासहजी असं मान्य करणार नाही. ती अधिपतीला घेऊन जाते आणि भुवनेश्वरी समोर उभा करते. आता भुवनेश्वरी पण घाबरते. अक्षरा म्हणते, तुमचं अधिपतीवर जीवापाड प्रेम आहे ना? ती म्हणते, अर्थातच. अक्षरा म्हणते, मग तुमच्या प्रिय मुलाच्या डोक्यावर हात ठेवा आणि सांगा तुम्ही भुवनेश्वरी मॅडम नाहीत. अधिपती म्हणतो, ठेवा माझ्या डोक्यावर हात आणि सांगा खरं काय ते. ती काय ठेवत नाही. अक्षरा तिचा हात पकडते आणि अधिपतीच्या डोक्यावर ठेवते. पण भुवनेश्वरी हात काढत म्हणते, मला ते शक्य नाही. अक्षरा म्हणते, का नाही सांगू शकत? अधिपतीने तुम्हाला देवीचं स्थान दिलं, आयुष्यभर भक्ती केली, मग तुम्ही खरं का नाही सांगू शकत? ती बास अक्षरा, मी कुणाचीही फसवणूक केली नाही. अक्षरा म्हणते, केली आहे. तुम्ही जन्मदाती आई नसून त्यांनी तुमची भक्ती केली आहे, तुम्हाला देवीचं स्थान दिलं, तुम्हाला पूजलं आयुष्यभर. आता तुम्ही त्यांच्या डोक्यावर हात ठेवा आणि खरं काय ते सांगा. अक्षरा तिचा हात पकडते आणि अधिपतीच्या डोक्यावर ठेवते. अधिपती म्हणतो, हे आईसाहेब नाही आहेत. अक्षरा म्हणते, ह्याच भुवनेश्वरी मॅडम आहेत. अधिपती म्हणतो, मास्त्रीबाई नका ताणू जास्त. भुवनेश्वरी हात काढत म्हणते, वय आम्हीच आहोत भुवनेश्वरी. ऐकलं का सुनबाई, आम्हीच आहोत भुवनेश्वरी. का का दातखिळी बसली? आम्हीच आहोत अधिपतीची आई. मंडळी ऐकलं का, आम्ही आहोत भुवनेश्वरी. चारूच म्हणतो, चारू तुझी भाषा? अगं भुवनेश्वरीला तुझ्या नखाशी सर नाही. भुवनेश्वरी म्हणते, आयुष्यभर असंच लाथडलं आम्हाला, आमचा कधीच स्वीकार केला नाही, म्हणून आम्हाला हे रूप घ्यावं लागलं. अधिपती तर पूर्ण शॉक असतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.